आपण ही स्पर्धा पाहू शकताय. खरं तर मी श्रेय देईल आई एकविरा इव्हेंटला, ज्या पद्धतीने आपण क्वालिटी देताय, ज्या पद्धतीने आपल्या मागचे प्रेक्षक आहेत ते देखील या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. मी तर म्हणेल समाधान शेठ माली यांनी पाहिलेलं स्वप्न आज मात्र सत्यात उतरलं आणि या स्पर्धेचा बघता बघता पाहता पाहता दुसरा दिवस देखील आपण पाहतोय, दुसरी रचनी देखील पाहतोय. आज बरेच खेळाडू मात्र या मैदानावर आहे. मला वाटते मी बऱ्याच वर्षापूर्वी एक लहान नव्हतो आणि तिथे बसलेलो मला अजून आठवतंय नाईटची स्पर्धा आणि त्यावेळेला आकाश तारेकरनं 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारलेले. त्यावेळेला मात्र भूमिका वेगळी होती, कारण लाईफ इज अ स्टेज अँड एव्हरीवन इज अ ऍक्टर असं भगवंत सांगतो. विल्यम शेक्सपियर यांचं म्हणणं आहे की ज्याचा भूतलावर जन्म घेतलाय ना तो मात्र कलाकार आणि प्रत्येकाला मात्र इथे रोल कव्हरला. आज मात्र दिवस बदललं आणि मी समालोचकाच्या भूमिकेमध्ये आज मात्र याच व्यासपीठावरून समालोचन करतोय. धन्यवाद मानतोय आमच्या समाधानदादा माली यांचं. प्रचंड प्रेम आज दाखवलं. आज खरं तर डेची स्पर्धा करून इथे त्यांच्या प्रेमाखातीर मी इथं आलोय. उद्या परत डे, परत नाईट, डे नाईट अशा स्पर्धा मात्र आहेत. अगदी सर्व मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आज प्रचंड आमच्यावरती आहे आणि तेच प्रेमाखातीर आज आम्हाला यावं लागलं. जसं मगाशी आमचे साथी समालोचक संयम असतील, विपुलजी पाटील असतील, त्यांनी नामोल्लेख केला. मागच्या वर्षी पुढारी चॅनलवरती भारत पाकिस्तान मॅच आगरी भाषेमध्ये करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि अगदी करोडोच्या मध्ये आपण ते फॅन अगदीच आपण पाहतोय. आमची ती स्पर्धा आणि अर्थात आमचं समालोचन त्यांना आवडलं आणि आज देखील आमच्यासारख्या एका लहानशा कलाकाराचा चेहरा आज आपल्या जनसामान्यामध्ये आहे. हाच तर आमच्या कलाकारांचा एक विजय आहे आणि हाच तर आपलं जे प्रेम आहे ना ती आमची या कलेची पावती आहे. पुन्हा एकदा मैदानावर घेऊन जाईल. मैदानावर हालचालींना वेग येतोय. एका बाजूला चिरळे आणि दुसऱ्या बाजूला शेळघर. मंदार भगत शेळघरचे या बल्ला मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका लॉफ्टेड चेंडू जाईल वन बाउन्सचे सीमारेषा पार. मिळतील धावा 4. इथे मात्र शुभारंभ, प्रारंभ, सुरुवात खेळाय. सौरभ या खेळाडून 4 धावसंख्येनं. चेंडूवर आला का यम भाई मामा आमचे शेलघरचे त्यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. उजव्या अष्टूच्या बाहेर जाणारा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम दंडात्मक कारवाईला सामोरं जातोय. हा गोलंदाज 5 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सार्थक घरत एक झडत गतीचा गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. चॅलेंजर चिरळे संघ घरच्या मैदानावर कसा खेळेल प्रेक्षकांचा पाठिंबा प्रचंड प्रमाणात आहे. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने आलाय. हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेनं एकेरी धावसंख्येने मात्र स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल. 6 आकड्यावरती धावफलक पोहोचेल. जलद गतीचा नवोदित गोलंदाज सार्थक घरत मात्र मैदानावर आहे. कर्णधारानं विश्वास दाखवलाय. तो विश्वास मात्र सार्थकी लावायचा आहे. मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ आज मात्र या दोन्ही संघांच्या बाजूने खेळलं जातोय. शेळघर आणि चिरळे. टप्पा पडला. लाऊड अपील इथे पाहायला मिळते. किंबहुना बॅटची कडा लागलेली का, कारण इथून मात्र आउट दॅटच्या स्वरूपामध्ये अपील केली गेली. पंचांकडून मागणी केली गेली. इथे बघितलं जाईल. इथे टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतलं. बॅटला थोडं ब्रश केलं होतं पण जमिनीला चेंडू दान झाला आणि इथून मात्र जीवन दान मिळालाय फलंदाजाला. एका बाजूला कुशल, एका बाजूला सौरभ. ही सलामीची आघाडीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरतोय. अप्रतिम चेंडू, भन्नाट चेंडू, वेगावर स्वार होऊन हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. चिरल्या संघाचे पाठिंबे मात्र खूप प्रचंड प्रमाणामध्ये आहे, कारण घराघरामध्ये आज ही मॅच पाहिली जातोय. प्रत्येकाला वाटतोय की माझा चिरल्याचा संघ जिंकला पाहिजे, पण शेळघरच्या प्रेक्षकांना देखील तेवढंच वाटतं की आमचा देखील संघ जिंकला पाहिजे. त्यांचाच संघ जिंकेल, ते आज या मैदानावर चांगला खेळ करतील.
लेट कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी टप्पा पडल्यानंतर स्लोवर चेंडू झाला आणि त्यानंतर बॅटचा आपण फ्लो पाहिला तर डीप पॉइंटच्या दिशेने होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून चांगली कमालीची गोलंदाजी करतोय, कौतुक करेल मी. सार्थक घरत या गोलंदाजाचा जलद गतीचा गोलंदाज आहे. जवळपास 10 ते पावलांचा रणअप घेत पंचांना क्रॉस घेत इथे मात्र गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या बेलला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट यांच्या मध्यभागी चेंडू फरार होईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज या बेलला सौरभ याच्या बॅट मधून येतोय. चौकार. पाठीवरती आहे. तिचा वरद असतं समाधानजी माली यांच्या डोक्यावरती आहे आणि म्हणून आज तिच्या मायमाऊलीच्या आशीर्वादानं ही स्पर्धा मात्र आज इथे संपन्न होतोय. त्या स्पर्धेचं नाव आहे चॅलेंजर ट्रॉफी 2025. पहिलं षटक संपलं. 10 धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू व्यवस्थित हाताळले. सार्थक घरत याने मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र डीप मिड विकेट आणि डीप स्कोअरलेगच्या मध्य भागातून चेंडू जसा सुईमधून धागा ओवावाना तसा मात्र चेंडू बाहेर पडला आणि 4 धावा मिळाल्या. 10 धावसंख्या धावफलकावर बिनबाद. इथून मात्र नाणेफेक गमावल्यानंतर महेश स्पोर्ट शेलगर संघाच्या वाटेला फलंदाजी आली आणि पहिलं षटक मात्र इथं बघता बघता पाहता पाहता संपलं गेलं. P1चं षटक संपलं. आता P2चं षटक आणि P2च्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर एक लॉंग ऑनच्या दिशेने आहे, एक लॉंग ऑफच्या दिशेने आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला इथे थोडा शिफ्ट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणलाय आणि अर्थात एक 30 यार्ड सर्कलमधला खेळाडू डीप मिडविकेटला पाठवलाय. थोडी क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना इथे मात्र बदल जातोय. आता डीप मिडविकेटवाला परत एकदा शिफ्ट केलाय, व्हाईटिश मिडविकेटच्या दिशेने आणलाय आणि शॉर्ट मिडविकेटवाला आपण पाहतोय तर शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने आणलाय. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. दुसरं षटक चालू झालाय. दिशाहीन मारा आणि इथे दशा झालेली आहे. वाईटचा इशारा येतोय, पंचांकडून दंडित केलं जातोय. अतिरिक्त धावसंख्या वाढेल 11 वर. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली. आता शेळगर संघाचा हा फलंदाज सौरभ ऑन स्ट्राईक. टप्पा पडलाय, काय वळण, जादूही आपण पाहतो मित्र म्हणेल. हा चेंडू जसं बोट फिरवली गर्र दिशा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. अप्रतिम चेंडू. यावेळेला मात्र बॉल ऑफ द डे इथे पाहायला मिळतो, कारण बॅटचा जो फ्लो होता ना तो ऑन ड्राय होता. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघत होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये बिसाबा घेतोय. धावसंख्या आता रुसली आहे, तिला हसवावी लागेल. फलंदाजाला प्रयत्न करेल सौरभ आणि कुशल. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडलाय. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द इथे स्टम्प्स इथे पाहायला मिळतोय. प्रेशर बिल्डअप केला जातोय. एका बाजूला कुशल आहे, त्याला नेतृत्व स्वीकारावं लागेल. एका बाजूला सौरभ आहे. ही चर्चा सत्र चालू आहे. नक्कीच मी तर म्हणेल ही चर्चा झाली पाहिजे, कारण इथे स्ट्राईकचा फलंदाज आहे जर्सी नंबर 10 मध्ये. मोठं दडपण आहे. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर 10 आणि या जर्सीमध्ये खेळत असताना तो एक वेगळा अनुभव असतो आणि तिथून मात्र तो खेळ साकारावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. इथून मात्र खेळपट्टीची मदत गोलंदाजाला मिळतोय. टाळ्यांचा कर्कश असा आवाज ऐकायला मिळतोय, कारण इथून मात्र डॉट चेंडू जसे येतील ना तसे आमचे चिरड्याचे प्रेक्षक मात्र आनंदी होणार आहे. पण इथून जर धावा आल्या तर शेळघरचे प्रेक्षक देखील त्याचा मनमुराद आनंद घेतील. टप्पा पडलाय, स्किट होतोय चेंडू. बघा टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, गर्र दिशा बोट फिरवली जातात. चेंडू देखील गर्र दिशा फिरतोय. टप्पा पडलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. लाऊड अपील इथे पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 666 मध्ये यष्टी रक्षक आहे सार्थक घरात, ज्याने पहिला चेंडू फेकला. अगदी अष्टपैलू कामगिरी करतोय आपल्या चिरले संघासाठी. गोलंदाजी केली, आता यष्टी रक्षण करतोय. अगदी कौतुक करेल या गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं. प्रेशर बिल्डअप केलाय. या बल्ला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पिक केला गेला, लवकर पिक केला.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकललाय चेंडूला. एक धाव आली. इथून मात्र दुसरी धाव येईल का? यस, डेफिनेटली. आओ बघितली न ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, ही जी संकल्पना रुजवली गेली, या संकल्पनेला मात्र एक्झिक्युशन पाहायला मिळालं. एक्झिक्यूट केलं आणि तिथून मात्र 2 धावा अर्जित केल्या. याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट. जशी संधी मिळेल ना तशा धावा आपल्याला बनवाव्या लागतील, कारण एक एक धाव खूप क्रिकेटच्या या पटलावरती महत्वाची असते. 13 धावसंख्या धाव फलकावर आहे. बिनबाद महेश स्पोर्ट्स शेळगर संघाचे दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज ऋतुज घरात. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, कधी आतमध्ये राहतोय, कधी बाहेर निघतोय, संभ्रम निर्माण करतोय फलंदाजाच्या मनामध्ये. इथून दुसरं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा येतोय. दुसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा स्थिरावताना पाहायला मिळतील. 13 धावा बिनबाद. इथे एक जमेची बाजू आहे, ती शेळगर संघासाठी विकेट अजूनही गमावलेली नाही. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. माय माऊली, अगदी आपण त्या चैत्राच्या सणाला, त्या माऊलीच्या दर्शनाला जात असतो. तेरा धावसंख्या धावफलकावर धावा आता स्थिरावल्यात. महेश स्पोर्ट्स शेलघर संघाला मात्र इथून धावा बनवाव्या लागतील, कारण इथून मात्र चिरले संघ आता फ्रंट फुटला आलाय. मोमेंटम सध्या चिरले संघाच्या बाजूने आहे आणि तेच पाहिजे होतं कर्णधाराला. प्रथमेश मडवी हा गोलंदाजी मार्कवर येतोय. स्वतःच्या वतीनं पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आहे, मार्कवर आहे. जवळपास 4 ते 5 पावलांचा रणअप आहे. मध्यम गती गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे कुशल. अद्याप 4 चेंडूमध्ये 4 धावसंख्या बनवल्यात. मोठा फटका खेळायचा होता, बॅटला ब्रश करतोय, काही काळ चेंडू हवेमध्ये राहतोय. यष्टीरक्षक मात्र अचूक झेल पकडतोय. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता चिरळे संघाला होती तो ब्रेक थ्रू मिळालाय. विकेट नंबर 1 इज अ डाऊन. ऑन बोर्ड रन 13. आपण पाहू शकताय या स्पर्धेचे लाडके आयोजक समाधान शेठ माली, ग्रुप ग्रामपंचायत चिरळेचे माजी सदस्य, उपसरपंच म्हणून या गावाचा विकास एकच ध्यास मनाशी ज्यांनी बाळगला आणि अर्थात गावाचा विकास केला ते आमचे समाधान शेठ माली आणि त्यांच्या समवेत त्यांचे जिवलग मित्र विराज घर, त्यांना देखील आपण पाहू शकताय. आज स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहे. त्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं, क्रीडा रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. 2 षटकं संपली. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र प्रथमेश यानं मात्र एकतर विकेट मिळवली. बॅटचा तिथे मात्र टो लागला आणि तिथून मात्र काही काळ अवकाशामध्ये चेंडू होता. इथे मात्र यष्टीरक्षक आपण पाहतोय सार्थक घरत क्षेत्ररक्षाची बिह रचना बनवतोय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर केला होता, बॉडीला स्ट्रेच केलं होतं, पायांना स्ट्रेच केलं होतं आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आला. सन्माननीय हरेश मात्रे शेळगरचे आमचे त्यांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक या अतिथी कक्षामध्ये या, आपलं वेलकम, स्वागत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड होतोय, टोचा वापर केला, मनगटाचा वापर केलाय, चेंडूला मात्र वळवलाय डीप बॅकवर्ड स्पर्लकच्या दिशेनं. एकेरी धावसंख्या धावफलकावर अर्जित केली जाईल. इथे स्ट्राईक रोटेशन हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो क्रिकेटमध्ये. ती स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळेला वेळ ही समान नसतोय. काही कानी अगोदर या क्रिकेटला गाजवलं, आत्ता काही जण गाजवतात, भविष्यात देखील क्रिकेट गाजवणार आहेत. तर असा आपण एक कालावधी असतो ठराविक, त्या कालावधीमध्ये तो फलंदाज त्याचा तो बेस्ट देत असतो. असंच एकंदरीत बेस्ट देण्याचा काम
इथे सौरभ आणि मितेश आपल्या फलंदाजीमधून करत आहेत. शेळगर संघाला गरज आहे त्या मोठे फटकेबाजीची, ती मात्र करून दिली जात नाही. जकडून ठेवलंय यावेळेला मोठा फटका फिरून मारलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा येतोय या सत्रातील हा षटकार. फलंदाज आहे सौरभ. एकोणीसच्या दशकातील गाणं आपण सर्वजण ऐकतोय, मनमुराद आनंद घेतोय आणि या स्पर्धेचा देखील तेवढाच आपण मनमुराद आनंद घेतोय. 20 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन होती, कट केलं हलक्या हातानं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आपण पाहतोय. चेंडूला टोळावलाय. चेंडू मात्र जोपर्यंत यष्टीरक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा दोन्ही इथे मात्र बॅटर्सने इथे अर्जित केल्या. 22 या आकडावरती पाहायला मिळेल. अगदी आपण वॅगन व्हील इथे पाहू शकताय. ज्या पद्धतीने षटकार लावले, चौकार लावले आपण पाहू शकताय. रेड कलरमध्ये हे चौकार आणि ग्रीनिश कलरमध्ये आपण षटकार पाहू शकताय. अप्रतिम इथे मात्र वॅगन व्हील या आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. कौतुक करते ऑपरेटरचं आणि प्रत्येक कॅमेरामॅनचं ज्या पद्धतीने आपण एफर्ट्स देतात. पण पुन्हा एकदा टप्पा पडलाय आणि चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडी निघतोय. फलंदाज मात्र पंचांकडे पाहत होता की पंच मात्र कुठल्या तरी निर्णय देतील, पण पंचांनी मात्र षटक समाप्तीचा निर्णय दिला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा इथे 22 पाहायला मिळतील 1 विकेटच्या मोबदल्यात. तन्मयी, प्रणय 11, ओम साईराम चिखले आणि रॉयल ओलबे या 2 संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की पहिलं सत्र संपण्याच्या आत आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे प्रेझेंट राहायचं आहे. आपण पाहू शकताय कशा पद्धतीने हा ग्राफ वरच्या क्रमानं इथे चाललाय. कारण जो ग्राफ आहे ना तो अगदी हाईक होणं, त्याची हाईट वाढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण 3 षटकं संपलेत म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावसंख्या धावफलकावर टीम मीटिंग येथे चालू आहे. कारण जसं प्लॅनिंग ए तुमचं जर अपयशी झालं तर प्लॅन बी हा एक्झिक्यूट करणं हा महत्त्वाचा ठरतो. आजच्या दिवसामध्ये मोठी जुई प्रीमियर लीगमध्ये तसंच काही घडलं. 86 धावसंख्येचं आव्हान होतं आणि 4 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 73. मग शेवटच्या षटकामध्ये काहीशा धावा शिल्लक असताना प्लॅन बी हा फिल्डिंग डिपार्टमेंटकडून एक्झिक्यूट केला गेला आणि अर्थात निनाद भोईर सारख्या फलंदाजाला बाद केला आणि तिथून सामना देखील निसटलेला सामना मात्र त्या संघाने जिंकला. असं एकंदरीत आम्ही या प्रत्येक क्रिकेटच्या मॅचेसमध्ये पाहत असतो. हा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये मात्र आपल्याला चांगलं काम करावंच लागेल. फलंदाज असेल, गोलंदाज असेल, मात्र चांगलं काम करावं लागेल. कारण ग्रामीण क्रिकेट असंच आहे, जर चांगला खेळ केला तर लोक डोक्यावर घेऊन नसतील, पण जर खराब खेळ केलात तर नक्कीच आपल्याला शिव्या देखील पडतील. अधिकचा बेल घेऊ नका, फास्ट करायचंय. पंचांना देखील विनंती करतोय आपण देखील इथे लक्ष द्या. टाइम खूप वेस्ट होतोय आपला. 3 षटक संपली. 22 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. येणार पॅनल आपण पाहू शकताय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून चॅलेंजर ट्रॉफी 2025चा थर्रार पाहू शकतोय. दुसरी रजनी, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. चॅलेंजर्स चिरले विपक्ष महेश स्पोर्ट्स शेळगर. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला चॅलेंजर्स चिरळे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. महेश स्पोर्ट्स शेळगर संघाला आमंत्रण स्वीकारत असताना 18 चेंडूमध्ये धावफलकावर त्यांनी लावल्यात आतापर्यंत 22 आणि या 22 धावसंख्या बनवण्यामध्ये 1 विकेट मात्र माघारी परतला गेला. सार्थक घरत अर्थातच त्यांनी मात्र झेल टिपला गेला आणि गोलंदाज होता प्रथमेश मडवी. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह करायचं होतं. इथे मात्र बॅटला ब्रश करत चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. अप्रतिम जलद गतीचा गोलंदाज मनीष मडवी मात्र यशस्वी होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र दुसरा धक्का देतोय यावेळेला मात्र शेलकर संघाला. लोगो पाहू शकताय. स्वर्गीय आनंद मडवी व स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा समाधानजी माली यांनी आयोजित केलेली आहे.
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हटलं जातं. ही जरी दोन व्यक्ती आपल्यामध्ये नसली तरी त्यांची आठवण मात्र आपल्याला आहे. अगदी समाधानजी माली यांना देखील त्यांची आठवण आहे, म्हणून त्यांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे. आज त्यांच्या आठवणी खातीर ही स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेचं नाव आहे चॅलेंजर ट्रॉफी 2025. पुन्हा एकदा या क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये आपल्या घेऊन जाईल. आनंद मडवी यांचे सुपुत्र आहेत, आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या बेलला मात्र अखूल टप्प्याचा चेंडू होता. लेग गलीमध्ये चेंडू पाहायला मिळेल. एक धावसंख्या इथे अर्जित केली जाईल लेग बायच्या स्वरूपामध्ये. अंपायरने मात्र इथे निर्णय दिलाय. अगदी उंच बांधा असलेला खेळाडू आपण पाहिला आता, आदित्य भगत. अगदी बर्थडे बॉय आहे आदित्य भगत. त्याला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि नक्कीच त्या आपण पाहतो त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा खेळ देखील चांगला होईल अशी अपेक्षा देखील आपण बाळगूया. यावेळेला मोठा फटका अप्रतिम आपण पाहतोय. चेंडू समोरच्या दिशेने टाकला, आला स्लॉट मध्ये, पाठवला सिक्सर फ्लॉट मध्ये, खाऊ कॉर्नरच्या वरून हाय हॅलो टाटा बाय बाय करत जातोय हा चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. विनंती करतो की कृपया करून आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. पुढची मॅच चिखले आणि उल्वे या दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय, आम्ही आमंत्रित करतोय. पहिल्या सत्र संपायच्या अगोदर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. इथे मात्र LBW आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1774 नियम आला आणि या नियमाची अंमलबजावणी अचूक पंचांनी केली. पंचांना बघितलं इम्पॅक्ट आहे तो स्टंपच्या मध्ये आहे आणि चेंडू अगदी यष्ट्यानं आदलला असता आणि म्हणून पंचांनी मात्र नॉट आउट इथे घोषित केले. पंचांनी बॅटला लागले. अगदी आपण पाहतो दोन इथे पंचांमध्ये चर्चा झाली आणि विनिमय झाला. पंचांनी मात्र पहिलं बोट उंचावलं होतं, आमचं देखील लक्ष होतं. अगदीच पण बॅटची कडा देखील लागली. अगदी असं आपण पाहतोय अगदी वेळ जाऊ द्या आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा अचूक वापर या स्पर्धेमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय टॅपिंग क्रिकेट मैदानावर चेंडू खेळून काढला. आता पंचांकडे इथे मागणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय आलाय, बघूया. सन्माननीय मंदारजी भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर विनंती करते की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चिखले विपक्ष रॉयल उल्वे या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडून आउटचा इशारा येतोय. OUT आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू मात्र 22 यार्ड खेळपट्टीपर्यंत जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत धावफलकाचा आढावा घेऊया. 30 धावसंख्या धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. मनीष या बल्ला मात्र चांगलं काम बजावतोय. कर्णधाराने दाखवला विश्वास आज सार्थकी लावतोय. दोन संघाचे संगण आहेत. इथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मनीष मडवीसाठी एक सुवर्ण संधी आहे. इथून जर 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवल्या तर अभय मडवी याच्याकडून शेवटचा चेंडू आहे. 1 विकेट घेतला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक सुवर्ण संधी आहे मनीष मडवीसाठी. बघूया पुरेपूर प्रयत्न करेल आणि पुरेपूर प्रयत्न फलंदाज देखील चांगला फटका खेळण्याचा करतील, कारण त्याची आवश्यकता आहे शेळगर संघाला. टप्पा पडला यावेळेला मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. इथून मात्र लेग गलीमध्ये पकडला झेल, संपला खेळ आणि तत्पूर्वी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील मिळतोय. तो अर्थात मनीष मडवी याला आयुष अभय मडवी यांच्याकडून. अभय मडवी यांच्याकडून त्यांचे काका आहेत मनीष मडवीचे, त्यांच्याकडून इथे 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळतोय. 30 धावा धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात. महेश स्पोर्ट शेळगर संघ शेवटचे 6 चेंडू असतील आणि या शेवटच्या 6 चेंडूवर अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न होईल. करंट रन रेट आपण पाहिला तर 7.50 आहे
आणि या वेगानं मात्र धावसंख्या धावफलकावर होत आहेत. हॅलो मंदारजी भगत यंबा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत. चिखले आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उलवे 5 षटकं 5 गोलंदाज. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतील. मंदारजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आणि या नाणेफेकीचा कॉल चिखले संघाच्या बाजूला लागला. आपला निर्णय घेऊन आपण मैदानाच्या आत दाखल व्हा. टू कॉम बॉक्स. धन्यवाद विपुल पाटील सर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा आवाज ऐकला. आता 4 षटकं संपलीत. निर्धारित आपण पाहतोय 5 षटकामधून 4 षटकांचा खेळ संपला म्हणजे 24 चेंडू मध्ये आतापर्यंत 30 धावा धावफलकावर महेश स्पोर्ट्स शेळकर संघाच्या पाहतोय. इथून शेवटचे 5 चेंडू असतील कारण पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. आयुष मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 5 नवीन गोलंदाज. राईट ओव्हर दी विकेट गोलंदाजी थेट उचली घेणारा चेंडू बॅटला ब्रश करतोय, कडा घेतोय, काही काळ हवेमध्ये राहतोय. कॉटन बोर्ड इथून मात्र मिळवतोय विकेट आयुष मडवी. त्याला अटक केलं जाईल पण या बल्ला मात्र जळ बंद केलं ते अर्थातच फलंदाज आदित्य भगत याला. कारण त्यांनी जो गुन्हा केला बॅटची कळायला लागली त्यानंतर झेळ पकडला हा एक गुन्हा आहे आणि या गुन्ह्या अंतर्गत मात्र त्याला माघारी परतावं लागलं. 2 चेंडू फेकलेत आणि पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतरचा हा विकेट मिळवला आदित्य भगत याचा नवीन फलंदाज. इथून स्ट्राईक एंडवर सुयश. पुन्हा एकदा आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू कट केलाय. चेंडू मात्र इथे थडमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू होईल फरार. इथून मिळतील धावा. 4 धावफलक मात्र इथे वृद्धिंगत होतोय, वाढलं जातोय, इन्क्रीज होतोय. ऑन बोर्ड धावा धावफलकावर 34 5 विकेटच्या मोबदल्यात. ती क्रॅकिंग आवाज इथे आपल्याला. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फरार होईल. तिथून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज यावेळेला मात्र सुयश रंगात आलाय, ढंगात आलाय. असं वाटत होतं की डगआउट मधून सेट होऊन गेलाय की काय मैदानावरती. धावा धावफलकावर लागल्यात 38 लॉस ऑफ 5 विकेट्स रिमेनिंग 2 balls in this over match between the two team 5 over match. या बल्ला मात्र उचली घेणारा चेंडू टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. जेवढा जोरकस फटका मारायचा होता तेवढा जोरकस फटका फलंदाजाला मारता आला नाही. परिणाम स्वरूप इथे मात्र 2 धावसंख्या अर्जित करेल. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 40 या आकड्यावरती. पहिल्या 4 षटकामध्ये 30 धावा आल्या आणि या शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 1 विकेट घेत 10 धावसंख्या दिली. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला चॅलेंजर चिरळे संघ, दुसऱ्या बाजूला महेश स्पोर्ट्स शेळकर संघ. या 2 संघामधला हा रणधुमाली वॉर युद्ध महामुकाबला पाहतोय. निमित्त आहे चॅलेंजर ट्रॉफी 2025. शेवटचा चेंडू 1 to go या सत्रातील असेल पहिलं सत्र. आता मात्र अगदी थोड्या वेळामध्ये संपेल. नाणेफेकीचा कौल इथे झाला. चिखले विपक्ष उलबे यामध्ये. पुढची मॅच त्यांची आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू भेदक मारा इथे आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातोय. इथे बघता बघता पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट केल्या, पूर्ण केल्या
आणि इथून मात्र तिसरी धाव असेल की नसेल पंच आपल्यापर्यंत नक्कीच कॉल करतील आणि आपल्यापर्यंत सांगितलं जाईल. 3 धावा इथून मात्र पकडल्या जातील. 43 धावसंख्या 43. इथून मात्र पहिलं सत्र संपतोय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 44 धावसंख्येचा उभान टार्गेट सेट केले गेलं आहे. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपला आणि पहिल्या अंकामध्ये 43 धावसंख्या धावफलकावर 44 धावसंख्येचा उभान टार्गेट असणार आहे. ऐकूया आपण डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. जसं सत्र संपसेल आवाजामध्ये बदल होईलच. माननीय श्री मंदारजी भगत साहेबांना आपण विनंती करत आहोत की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. शेलगर गावातील असं एक व्यक्तिमत्व, व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं नाव तेवढंच अगदी दिग्गज आहे, पण उलवेडर प्रीमियर लीग असेल, त्यानंतर अगदी नामांकित स्पर्धा असेल सचिन शेठ घरत यांच्या माध्यमातून, तेव्हा फार मोठी जबाबदारी मंदार शेठ भगत यांची पाहायला मिळते. यंबाय आणि नेहमी शेलगर या क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळालं अशी मंदारजी भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान शेठ माळिया यांच्या वतीनं केला जात आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य श्री गणेशजी घरत यांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. गणेशजी घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. काय विचार सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केला जात आहे. माननीय श्री हरिदास म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. हरिदास म्हात्रे शेलगर हे देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेची मुख्य आयोजक समाधान शेठ माळी यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. अतिथी देव भव, येणारा प्रत्येक पाहुणा आम्हाला देवा समान आहे आणि या प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तसेच व्यासपीठावर दर्शनजी मडवी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. दर्शनजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. चला चॅलेंजर शिरले आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. स्पर्धा आपली असली तरी नियम प्रत्येकाला समान आहे, त्यामुळे विनंती आहे चॅलेंजर चिरले टीम चला, अन्यथा आयोजन कमिटी आपल्या पॅनल्टी लावेल आणि त्या पॅनल्टीला घेऊन आपल्या मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. त्यामुळे ही विशेष सूचना आहे तुम्हाला देखील. स्पर्धा आपली आहे आणि आपणच मोठं करायचं आहे. माननीय श्री दर्शनजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. एका ठिकाणी स्पर्धा होती. अभयजी मडवी चिरले लालबाग राजा ग्रुपचे सर्वे सर्वा आणि त्यांच्या वतीनं मनीष मडवी या खेळाडूला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या वतीनं 1000चा कॅश प्राइज देखील देण्यात आल्या. येणारे 5 षटक आणि 44 धावांचा पाठलाग करायचा चॅलेंजर चिरली या टीमला. एका बाजूला सध्या आयोजन कमिटीचा संघ खेळताना पाहायला मिळतो. चॅलेंजर चिरले संघ आणि त्यांना फाईट करेल उलबेंडूर परिसरातील महेश पोट शेलगर हा संघ खेळताना पाहायला मिळेल. चेंडू आणि 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्राईकला सार्थक घरत आणि नॉन स्ट्राईक एंडला आयुष मडवी दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवर
साहिल भगत एक नामांकित हा गोलंदाज शेलगरचा संघ मैदानात मध्ये खेळताना पाहायला मिळेल, जिथे 44 धावा त्यांना थांबवायच्या आहेत आणि 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी या सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. छोटा पॅकेज बडा धमाका ऑन द स्ट्राईक सार्थ घरातला आपण पाहतोय. एक नामांकित खेळाडू आहे, अगदी सातत्यानं चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते आणि चॅलेंजर चिरले संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून एक वेगळी ओळख दाखवल्या शेलगरच्या क्रीडांगणामध्ये. गत वर्षामध्ये या खेळाडूंच्या नावावर बाईक राहिले आणि हे चर्चेचं नाव आहे. अंडर 19 मध्ये देखील चांगला खेळ सार्थकचा चांगलाच पाहायला मिळाला. त्यामुळं ही मोठं बॅटल आहे, एक मोठी मॅच आपल्या समोर जरूर आल्या. एक नामांकित खेळाडू साहिल भगत शेलगर गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, एक वेगावचं अस्त्र म्हणून साहिलकडे देखील पाहिलं जात आहे. पण समोर सार्थक येणारे 30 चेंडू आणि 44 धावांचा पाठला. मोठी मॅच. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट हलक्यात खेळून काढला. धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगानं झाला होता, जिथे सिंगल रन्स मिळाला जाते. पहिलीच धाव थोडी रिक्स उचलली होती, ती म्हणजे सार्थकनं हलक्या तरफ फटका खेळून काढला होता आणि धाव घेण्याच्या स्थितीमध्ये आयुष नव्हता, पण बाल बचावला. त्यामुळं सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावा लागल्या गेल्या. त्या एक धावांना खरं तर सुरुवात झाली, धावांचा प्रारंभ चालू केला तो चॅलेंजर चिरली या टीमनं. आयुष बडवीचा फटका चांगलाच आहे. मिड विकेट रिजनच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. दुसऱ्या सत्रातील आलेला पहिला दर्जेदार चौकार. आयुष मडवीच्या बॅट मधून आलेला चौकार. 5 धाबा दापटला लागले गेल्यात. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेत. अंकुरजी माळी चिरले यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ते चॅलेंजर चिरले या टीमसाठी. आयुष मडवीच्या बॅट मधून काय कमलात्मक फटका पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा बॉल होता, लवकर पीक केला. मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळून काढण्याची ती 4 धाबा देखील पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल भन्नाट वेग प्रत्युत्तर दिलं. गोलंदाजी साहिल भगतच्या माध्यमातून. मागील चेंडू आखूट टप्प्याचा होता, पण यावेळी वेगाचा वापर केला. चेंडू अगदी पाहायला गेला तर वाईट ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न, जिथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 3 चेंडू मध्ये 5 धाबा दापटला लागले गेल्यात. महेश पोट शेलकर तेवढाच एक दिग्गज संघ आहे. उलिवड परिसरातील आदित्य भगत असतील, त्यानंतर आयुषचा आपण विचार केला तर एक नामांकित खेळाडू देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. त्यामुळं एकेरी धाबेनिशी धावा लागल्या गेल्या. त्या 6 धावा सिंगल डबल्स देखील धावा बनवू शकतात. P1च्या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर धावा देखील कोऱ्यांना बनवायच्या आहेत. त्याचा जास्त फायदा उचलावा लागेल तो अर्थातच चॅलेंजर चिरली या टीमला. काही युवांना एकत्र घेऊन समाधान शेठ माली साहेबांनी हा संघ उभारला. शून्यातून विश्व निर्माण केलं या संघानं देखील. सार्थकचा हा फटका रिवर्स करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पण वेग प्रत्युत्तर होतं साहिल भगतकडा. अनेक करतर एक नामांकित हा गोलंदाज उलिवड परिसरातील साहिल भगत. मागील काही चेंडू खरं तर खोलामध्ये त्याने टाकलं होतं, कधी कधी वेगाचा वापर देखील त्याने केला. त्यामुळं या मॅच मध्ये देखील 5 षटक 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. त्यामुळे थोडीशी डोकी ठरल्या, कारण बऱ्याचशा संघामध्ये अगदी 4 गोलंदाज 3 गोलंदाज पाहायला मिळत असतात जे मुख्य असतात, पण 5 गोलंदाज म्हणल्यानंतर थोडीशी दमछाकच होत असते. यावेळचा फटका मिस्टोक होता. पाठीमाग क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरी धावेतून मिळा जाईल आणि एकेरी धावेनिशी धावा धावा लागले गेलेत त्या 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर ही चर्चा सध्या पाहायला मिळाली, जिथे झेल उडाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न का क्षेत्ररक्षकाने केला नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागले गेलेत त्या 44 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 7 धावा.
येस, ऑन द स्क्रीन आपण सध्या पाहतोय सार्थक घरत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, पण एका बाजूला सार्थक घरतला आपण एका तोंडग्यावर देखील का बसताना पाहिलंय. ही खरं तर रील्स आपल्याला पाहायला मिळते ऑन द स्क्रीन, ती देखील एन्जॉय करतात प्रेक्षक. सार्थकच्या खरं तर ब्लॉग देखील चर्चेचा विषय राहिलेत, मग जेजुरीला असू दे, कारला असू दे, गोवा असू दे, अनेक ठिकाणी हा खेळाडू जात असतो. आणि बरेचसे ब्लॉगर्स सध्या संयम प्रचलित किंवा चर्चेमध्ये येताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा आल्या, 44 धाबांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुयश भगत आलेत, एक नामांकित आहे, देखील गोलंदाज आहेत. फुलटॉस बॉल अगदी फ्लिप केलाय, नो लुक फटका खेळत असताना डी बॅकवर्ड स्पेलेकच्या दिशेने चेंडू निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडं. सार्थक घरतच्या बॅटमॅनला हा पहिला दर्जेदार चौकार. नो लुक आणि काय कमालीचा फटका खेळला, फ्लिप केला बॅटला आणि फॉलिंग स्वीप खेळत असताना आपण सार्थक घरतला पाहिलाय. डी बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने आलेला पहिला चौकार स्वागत केलाय सुयश भगतचा. या वेळचा बॉल भन्नाट वेग, अगदी कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यापासून वंचितच ठेवला. बहातच राहिलाय, अगदी सरप्राईज करून जाणारा चेंडू राहिलाय तो सार्थक घरतसाठी. पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता आणि त्यानंतर यावेळचा चेंडू जो वेगानं खरं तर प्रत्युत्तर दिलाय सुयश भगतनं. नामांकित दोन्ही संघ आहेत, पण सुयश भगत देखील तेवढंच मोठं नाव आहे शेलकर टेनिस क्रिकेटमधील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी फटका फॉलिंग स्वीप खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. पायावर चेंडू आदळला, लेग बायस परिणामी मिळा जाईल ही एकेरी धावाडी. एकेरी धावनीशी धावपटलावर धाबा लागले गेले त्या 12 धाबा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून वंचित देखील ठेवल्या. ही ओळख राहिलंय ती महेश स्पोर्ट्स शेलगर संघाची. आयुष मडवीला आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतोय. उजव्या हाताचा एक खरं तर आक्रमक खेळाडू आहे. अखूट टप्प्याचा हा बॉल पॉइंट मध्ये झेल उडालाय, चांगल्या रीतीने झेल टिपला आणि पहिला हादरा लागलाय. चॅलेंजर चिरले या संघाला. आयुष मडवी होईल झेल बाद. बारा धावा, मोठी विकेट. आयुष मडबी थोडेसे संभ्रमात राहिले होते. चेंडू आखूट टप्प्याचा होता, पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढायचा होता, पण फटक्यामध्ये नजाकत नव्हती. आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षण टिपलेला तो झेल. सौरभ कडू तिथे तैनात होती. फार महत्वाची इम्पॉर्टंट विकेट, ब्रेक थ्रूची गरज होती ती महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला. आणि पहिला हात लागलाय चॅलेंजर चिरले टीमला. त्यामुळे आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 धावा धापट लागले गेलेत. डावखोऱ्या त्याचे शिवम मडवी आणखी एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पण एखादी चांगली इनिंग बिल्ड करायला लागेल चॅलेंजर चिरली या संघाला. सार्थक घरत त्याच्याकडे क्षमता, दुसऱ्या बाजूला शिवम मडवी बराचसा दीर्घ अनुभव आहे खेळाडूकडे, पण महत्वाची विकेट मिळवून दिली सुयश भगतनं. यावेळेचा बॉल फुल टॉस राहिला, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय नंतर करत सीमारेषा पलीकडं. शिवम मडवीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आलाय हा कलात्मक चौकार. किंवा चौकार हॅट्रिकसाठी विकी माळी यांच्या वतीनं शिवम मडवीसाठी बक्षीस आला 1000चे कॅश प्राइज हे दिलं जाईल विकी माळी यांच्या वतीनं. यावेळेचा बॉल नट वेग जरूर पाहायला मिळाला. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
धावपटा धावा लागले गेले त्या एक बाद 16-44चा पाठला करायचा आहे. येणारे आणखीन 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. ती चॅलेंजर चिरली या टीमसाठी. मडबीसाठी बक्षीस आल्या. सलग्न 3 षटकार आले तर विकी माळी यांच्या वतीनं 3000चं कॅश प्राइज हे विकी माळी यांच्या वतीने दिलं जाईल. यस आपण ऐकूया डीजे मॅडी यांचा एक सुमधुर संगीत. अठ्ठावीस धावांची गरज. 18 मध्ये 28 बनवायच्या आहेत. महेश पोट शेलगर सुरुवात तशीच राहिली होती पण चॅलेंजर चिरले टीम सुरेश ठाकूर बॅड बॉयज ग्रुप चिरले यांच्या वतीनं शिवम मडबीसाठी बक्षीस आलाय. 2000 कॅश प्राइज. सलग्न 3 षटकार आले तर शिवम मडबीसाठी टोटल 5000 कॅश प्राइज. विकी माळी यांच्या वतीनं 3000 आणि सूरज ठाकूर बॅड बॉयज ग्रुप चिरले यांच्या वतीने 2000 टोटल 5000चं कॅच प्राइज. वेळचा बॉल सातकच्या समोर भन्नाट वेग. आदित्य भगत यासाठी तर ओळखला जातोय संघाचा ट्रम्प कार्ड आहे. अनेक वेळा चांगली गोलंदाजी केलाय. बंबनडुंगरीच्या क्रीडांगणामध्ये देखील चांगलाच खेळ राहिला होता. मोरावे संघाच्या विरुद्ध काय दुब्बादार गोलंदाजी राहिली होती ती आदित्यची आणि पहिलाच डॉट बॉल देखील हाताळला. त्यामुळे थोडंसं समीकरण कठीण बनलंय चॅलेंजर चिरले टीमसाठी. 17 बॉल आणि अजूनही 28 धावांची गरज. सार्थक गरज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत टेन्शन नसणार आहे. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन केलं जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने आले आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी पलटली आहेत आणि इथून मात्र आणखी तिसरी धाव कंप्लीट. 4थी धाव इथं कंप्लीट केली जाते. 5वी धावेसाठी पलटलेत खेळाडू आणि पाहता पाहता आजच्या रात्रीतील 5 धावांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 धावा मैदानामध्ये धावून काढल्या जातात. जिथे 1 धाव होती तिथे धावून अगदी 5 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. मग थ्रो चुकीचाला. आदित्य भगतला चेंडू आदळला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण कुशल देखील पाहू शकता किती रागानं पाहतोय. आणि त्यानंतर 4थी धाव कंप्लीट. 5वी पाहायला मिळेल का. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये शिवम मडवी थकला होता पण सार्थक काही थांबायचं नाव घेत नव्हता. 5 धावा कंप्लीट केल्यात. शेलगरच्या मैदानात जेव्हा 5 धावा धावून काढतात ना यम भाईना माहिती आहे की एक आगळं वेगळं बक्षीस. कित्येक वर्ष जवळजवळ 15 ते 20 वर्ष उलटून गेलीत. 5 धावांना कित्येक वर्ष 5000 कॅश प्राइज आहे. त्यामुळे या 5 धावा चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये धावून काढल्यात खेळाडूंना. गुलाबी थंडीमध्ये देखील 5 धावा धावून काढत असताना धावपटा धावा लागले गेलेत त्या 21 धावा. 21 रन्स. 21 धावा पाहायला मिळतात. आदित्य भगतचं आपण कौतुक करूयात. येणाऱ्या आणखीन 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 16 मध्ये 23 बनवायचे. शिवम मडवीकडे ती क्षमता आहे. हाही तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे ज्याच्यासाठी बरीचशी बक्षीस देखील पाहायला मिळतात. अकूट टप्प्याचा बॉल होता. स्लोवर अगदी चेंडू फिंगर रोल केला होता. बॉल धीम्या गतीने चेंडू टाकला होता आणि त्यानंतर लेग बाईस परिणामी मिळायला जाईल. एकेरी धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 22 धावा प्रयत्न करावे लागतील चॅलेंजर चिरली संघाला देखील. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय पण फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये ज्या केल्या तुम्ही चुका आहेत ना त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. ही मॅच इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही सध्या खेळताय चॅलेंजर ट्रॉफी आणि सध्या त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. समाधान शेठ माळी संघाचे संघ मालक कित्येक वर्ष करता शून्यातून विश्व निर्माण केलं. या संघानं देखील डे नाईट असू दे किंवा पावसाळी रबर बॉलची स्पर्धा सर्वाधिक हा संघ त्या स्पर्धा खेळत असतो आणि नामांकित हा देखील संघ आहे. सार्थक गरजचा आपण विचार केला 8 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 11 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 22 धावा दापडा लागले गेलेत. आदित्य भगतचं हे षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा जरूर आल्यात. मोठे फटके आले नाही आहेत पण सिंगल डबल देखील धाव आम्ही सावरू शकतो. आडव्या बॅटनं चिडला भिरकावून दिलाय. डी बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरून सार्थक करत त्याच्या बॅट मिळालेला हा लॉंग लेगच्या वरतून षटकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये आखूड टप्प्याचा बॉल शॉटम पुल आणि लवकर पुल अँड सक्सेसफुल अँड पॉवरफुल चिरलेटरीज मधील फरदीन काझी आणि त्याच्या बॅट मधून आलेला कलात्मक फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकून दिलाय. षटकार आला आणि षटकारानं समीकरण अगदी जबल नेऊन ठेवलंय. धावा लागले गेले त्या 28 धावा. येणारी आणखीन 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे ती चॅलेंजर चिरले टीमला. कमालीचीच बॅटिंग केलंय सार्थक घरतनं. काय फटका खेळला. अखूड टप्प्याचा बॉल होता लवकर पिक केला होता आदित्य भगतच्या विरुद्ध मोठे फटके. यावेळी सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळून काढला. एकीर धाव मिळाला जाईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 2 धावा अगदी वेगानं चित्त्याच्या चिपल्याने घ्या वेगानं घेत असताना धावपटावर धावा लागले गेले त्या 30 धावा पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन षटकारानंतर अगदी सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलाय सार्थक. हे तुमच्याकडे असणं फार गरजेचं असतं. टेक्निकल क्रिकेट तुम्ही जेव्हा खेळाल तेव्हा पुढे तुमचा खेळ जात असतो. षटकानंतर दुहेरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करत असताना शिवम मडवी आणि त्याच्यासोबत सार्थक घरत. यावेळचा बॉल भन्नाट वेग शेवटचा बॉल अगदी वेगाने हाताळलाय तो म्हणजे आदित्य भगत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना धावपटला धावा लागले गेले त्या 1/30. येणारे आणखीन 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. ते सोडवणार तर साले एकाने मला प्रश्न विचारला मग टोनग्यांचे कधी होणार. अरे दादा टोनगा जरी बैलापेक्षा टोनगा म्हणतो पॉवरफुल आहे. टोनग्यामध्ये जी ताकद आहे बैलामध्ये नाही. म्हणून पहिले टोनग्याला का बडवायचे हे मामाने विचारा. कारण की तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही म्हणून टोनग्याची स्पर्धा ठेवत नाही. आणि त्याच तोंडग्यावर बसून आपण सार्थकला पाहतोय बघा ऑन द स्क्रीन. सार्थक घरात एका तोंडग्यावर बसला आणि तो देखील एन्जॉय करतोय. पण मैदानाच्या आतमध्ये सध्या सार्थक देखील चांगली बॅटिंग करतोय. शिवम मडवीने आज जरी सामना जिंकवला तर विकी माळी यांच्या वतीनं 3000चे कॅश प्राइज दिले जाईल. आता ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होणार आहे. सार्थक घरत पण तो घाबरत नाहीये. ब्लॉक देखील त्याचे चांगलेच पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये तो देखील गोलंदाज घाबरत नाही. ही महत्वाची बाब आहे. 12 बॉल आणि 14 धावांची गरज. कमालीची बॅटिंग आज केली सार्थक घरतनं देखील. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार 5 धावा धावून या सर्व गोष्टी आज पाहायला मिळतात. शुभम मडवीसाठी बक्षीस आलं विकी माळी यांच्या वतीनं. मॅच जिंकवली तर तुमच्यासाठी 3000 कॅच प्राइज दिलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर अनिश भगत आलेत. 12 बॉल आणि 14ची गरज. 12 मध्ये 14 बनवायच लागणार आहेत. अखूड टप्प्याचा बॉल यष्टक्षकानं सोडलाय पाठीमाग बॅकवर्ड रिजन मध्ये. या चेंडू निघून चाललाय लॉंग शॉट रिजन मध्ये. दत्तनकर सीमारेषा पलीकडं आणखीन एक चुकी केलाय महेश पोट शेलगर या संघानं आणि मिळाल्या जातील धाबा 4. तिथे डीजे मॅडी आहे ना तिथे काही सर्व काही तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यामुळे अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला डीजे मॅडी हे नाव सातत्यानं ऐकायला मिळत असतं. एक नामांकित डीजे ऑपरेटर ते देखील आहेत. यावेळचा बॉल अगदी भन्नाट वेगाने हाताळला. चौकारानंतर चांगलीशी वापसी पाहायला मिळाली. आजच्या रात्रीमध्ये आपण ठाकूर साहेबांचा देखील आवाज ऐकणार आहोत. कित्येक वर्ष या क्रीडांगणात संयम हा आवाज ऐकलात. 14 ते 15 वर्ष उलटून गेलीत. समाज क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक वेगळीच छाप ज्यांनी सोडल्या. उरणचे ढाण्याबाग म्हणून त्यांचा आवाज कित्येक वर्ष अनेक समालोचक त्यांनी देखील घडवलेत. यावेळचा फटका फसला गेला. यष्टिक्षक कुशल आहे तैनात. महत्वाची विकेट आणखीन एक दुसरा हाताला लागलाय तर म्हणजे चॅलेंजर चिरली या संघाला आणि दुसरा खेळाडू बॅक टू पॅव्हलियन.
धापडला लागले गेले आता 44 आणखीन पाठलाग करायचा आहे. 10 धावांची आणखीन गरज आहे. आर्यन मडबीसाठी बक्षीस आलं पियुष गरज यांच्या वतीनं. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नितीन मडबी यांच्या वतीनं 500 रुपये. चला बक्षीस बरीच आहेत. कॉम्बॉक्स मध्ये ती जमा करा. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 9 मध्ये 10 बनवायच्या. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने. यावेळचा फटका अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळत असताना हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चुकी केली शिलगर संघानं. 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धाव्यांनी धावपाटा धावा लागले गेले त्या 36 धावा. अनिश भगतचं षटक. पहिला चेंडू चौकाराला अगदी फटका आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळत असताना आर्यन मडवी यांना आपण पाहिलं वेट अँड वॉचच्या पद्धतीने फटका खेळून काढला. टीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. 36 धावा धापाटा लागले गेल्यात. शेलगर संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य पडा. सुरुवातीला धावा बनवून दिल्याच नाही चॅलेंजर चिरली टीमनं. त्यामुळे आता थोडस अडचणीमध्ये सापडला. यावेळचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतोय. हिट विकेटच्या स्वरूपात आणखीन एक हादरा लागलाय चॅलेंजर चिरले टीमला. तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. आठ बॉल आणि 7 बॉल आणि 8 धावांची आणखीन गरज आहे. अजूनही सामना संपला नाही. महेश पोट शेलगर संघ एका दुसरी विकेट एका दुसरी डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा शेलगर संघ वापसी करू शकतोय. पण चॅलेंजर चिरले टीम स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये अस्तित्वाची लढाई तुम्हाला जिंकायची असेल तर हा सामना अगदी जिंकून द्यावाच लागेल. सार्थक गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शुभम घरत यांना आपण विनंती करत आहोत आपण या कियन घरत यांचे प्रोप्रायटर शुभमजी घरत यांना देखील आपण विनंती करत आहोत आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 7 चेंडू आणि आणखीन 8 धावांची गरज आहे. अनिश सध्या गोलंदाजी करतोय. अंडर 17चा खेळाडू. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. त्यावेळचा बॉल आखून टप्प्याचा लवकर पिक केलाय. आल्या स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर फुल अँड पॉवरफुल चेंडू चाललाय सीमा पार. एका टप्प्यानं मिळतील धावा 4. स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. स्पीडअप करा. मग संयम बरेचसे खेळाडू ही चर्चा करत होती. उलवेड परिसरातील आज संघ खेळलेत की समाधान शेटमाळी यांची स्पर्धा आहे. पहिल्यांदा उरण तालुक्यामध्ये आम्ही असं आयोजन पाहतोय जिथे वेळेचे आणि शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये केलं गेलं. कालपासून ती स्पर्धा उलवेड परिसरामधील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत आणि आज उलवेड परिसरातील बरेचसे संघ देखील आले आणि त्यांनी सांगितलं की उरण तालुक्यामध्ये अशी आम्ही पहिल्यांदा स्पर्धा पाहतोय जी वेळेवर चालू झाली. वेळेवर टॉस बॉक्स मध्ये खेळाडू देखील होतात आणि आयोजन कमिटी देखील स्ट्रिक आहे. अशी स्पर्धा उरण तालुक्यामध्ये जर पार पडली तर आता उरण टेनिस क्रिकेट देखील पुढे जाऊ शकते. ही त्यांची चर्चा आपण त्यांची साधली देखील. त्यामुळं हे पहिलं पाऊल आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि चांगली खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते. 6 बॉल 4ची गरज. हलक्या त्याने खेळून काढलाय सार्थकनं हा फटका. जिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझन मध्ये एका टप्प्याने चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळेल. त्यामुळे येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या आणखी 3 धाब्यांची गरज. ऋतूच्या बॅटमधून एक आपण चौकार पाहिला. त्यामुळे ऋतूज देखील एक नामांकित खेळाडू आहे. 5 चेंडू आणि 3 धाबांची गरज. सुरुवातीला धाबा शेलगर संघाने बनवल्या नाहीये त्यामुळे थोडासा टेन्शन मध्ये देखील शेलगर संघ आहे. सौरभ कडूची षटक. अकूट टप्प्याचा बॉल सोडून दिलाय ऋतुजनं. संभ्रमामध्ये राहिला. काय करायचं नक्की या चेंडूवर पडा. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारी आता 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. डॉट बॉल आलाय त्यामुळे आता महेश पोट शेलगर संघाला देखील चान्सेस वाढलेत.
बॅलन्सिंग सामना 50-50 सामना येणारे 4 बॉल 3 धावांची गरज. सामना चांगलाच रंगला. या मॅच मध्ये अजूनही काही घडू शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. ऋतुज घरात मैदानाच्या आतमध्ये. या वेळचा बॉल आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव आले. त्यामुळे आता प्रेशर टेन्शन सर्व काही वाढले. दबावामध्ये काही असताना ऋतुज प्रत्येक येणारा डॉट बॉल या मॅच मध्ये थोडीशी ठोके चुकवणारा पाहायला मिळणारा. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आलाय. त्यामुळे आता येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग 3 ला 3 बनवायच लागतील चॅलेंजर चिरले टीम साठी. ऋतूच्या बॅट मधून पहिला चौका जरूर आलाय पण त्यानंतर 2 डॉट बॉल थोडस प्रेशर मध्ये पाहायला मिळतो चॅलेंजर चिरले टीम. समोरच्या दिशेने खेळून काढला. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. तिथून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी एकेरी धाव इथून मिळाल्या गेल्या. येणारे 2 चेंडू 2 धावांची आणखीन गरज आहे. प्रत्येक चेंडूवर धाव हवी ती म्हणजे चॅलेंजर चिरले टीमला. एका दुसरा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा महेश पोट शेलगर संघ कमबॅक करू शकतोय. त्यामुळे आता आदित्य देखील प्रयत्न करणार आहे. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. 7 गरज समोर आहे. त्यांना सुरुवातीपासून धावा चांगल्याच बनवल्यात. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुरुवातीपासून खेळला 20 धावा त्याच्या बॅटून आल्यात पण 2 चेंडू मध्ये आता 2 धावांची गरज. हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. तिथून धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता इथून 1 धाव कंप्लीट केली जाते. शेवटचा 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी एका धावेची अजूनही गरज. 1 चेंडू 1 धाव. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला चॅलेंजर चिरले टीम दुसऱ्या बाजूला महेश पोट शेलगर संघ. काय मॅच रंगली जाते. 6 एक बॉल एका धावेची गरज. 6 मध्ये 4 बनवायच्या होत्या. शेवटच्या आता एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरला खेळ. अगदी माळीसाहेब व्यासपीठावर होते आणि आता खेळाडू कक्षापर्यंत जाऊन पोहोचले. क्रिकेट हा असा खेळ आहे ना अगदी राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. हिरोचा झिरो व्हायला वेळ लागत नाहीये. क्रिकेटमध्ये तुमचा खरं तर कधी दिवस असो कधी रात्र असते आणि ही खरं तर सध्या मॅच आपण पाहू शकतोय. चॅलेंजर ट्रॉफी 2025 शेवटचा 1 बॉल एका धावेची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया शेवटच्या चेंडूवर. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. समोर ऋतुज घरात गोलंदाजी ट्रॅकवर सौरभ कडू शेळगर की चॅलेंजर चिरले. शेवटचा 1 बॉल एका धावेची गरज. शेवटचा बॉल फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत. एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चॅलेंजर चिरले टीमनं सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन समाधान शेठ माळी आणि चॅलेंजर चिरले टीम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पण या चुका क्षेत्ररक्षणामध्ये केल्या शेलगर टीमने. जिथं 5 धावा धावून घेतल्यात ना तिथून ही मॅच पुन्हा एकदा कन्वर्ट झाली. पण शेवटच्या बॉल पर्यंत अगदी मॅच आणि या सामन्याचं हिरो नो डाऊट आपल्या नावाची एक वेगळी ज्या खेळाडूने छाप सोडली. छोटा पॅकेज बडा धमाका. चिरले टेनिस क्रिकेटचा फरदीन काझी सार्थक घरत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या सार्थक आपण
चला उलवे टीम आपला निर्णय घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तेजस स्पीडअप करा. या सार्थक घरात मॅन ऑफ द मॅच